श्री स्वामी समर्थ। देवघरात असे ठेवा एक तांब्या पाणी, आर्थिक समस्या दूर होतील। नमस्कार मंडळी, आपले देवघर जेवढे सुंदर असेल तेवढे आपले घर सुंदर दिसते। देवघरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात। घरामध्ये आपण बऱ्याच अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो। त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील प्रखर वास्तुदोष निघून जातील व घरात सुख आणि समृद्धीचे आगमन होईल। अशी एक वस्तू म्हणजे मंगल कलश। तुम्ही कुठेही राहता असला तरी मंगल कलश हा देवघरात असायलाच पाहिजे। त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि त्यामुळे बरीच सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते। आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला स्टीलचा तांब्या। एक तांब्या पाण्याने भरून आपल्या देवघरात ठेवला तर काय होते? या तांब्यावर पाण्याचं नंतर काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत। अनेकांना प्रश्न पडतो की देवघरात कोणत्या धातूचा तांब्या घेऊन त्यात पाणी भरावे। पाणी भरण्यासाठी कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही घेऊ शकता। तांब्या पितळेचा, चांदीचा किंवा स्टीलचा, कोणत्याही धातूचा असला तरी चालेल। ते शक्य नसल्यास साधारण बाजारात मिळणारी वाटी, लोटी तुम्ही घेऊ शकता। पण लक्षात ठेवा, हे जे पाणी आपण घेणार आहोत ते झाकणाने झाकूनच ठेवायचं आहे। असे केल्याने काय होणार असा प्रश्न आपल्याला पडतो। सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आपण रोज सकाळी देवाची पूजा अर्चना करत असतो, स्वामींची पुस्तके वाचत असतो, परंतु नकळत आपल्या एखाद्या कृत्यामधून नकारात्मकता येत असते। आपण कितीही प्रयत्न केले तरी घरामध्ये नकारात्मकता ही येतच असते। ही नकारात्मकता शोषून घेण्याचे काम तांब्यातील पाणी करत असते। त्यामुळे आपण नक्कीच देवघरामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायला हवं। आपल्या घरामध्ये कधीही कुणीही येतं, आपल्याला माहीत नसतं की कोणाची नजर आपल्या घराविषयी कशी आहे, कोण आपल्या घराविषयी काय विचार करतो। पण आपण जेव्हा तांब्या भरून पाणी ठेवतो ना, त्यावेळी हे पाणी समोरून येणारी नकारात्मक शक्ती खेचून घेत असते, ज्याच्यामुळे आपल्या घराला नजर, दोष किंवा बाधा लागत नाही। आता हे पाणी रोज सकाळी बदलायचं का? तर हो, रोज सकाळी देवपूजा करताना नवीन पाणी तांब्या भरून घ्यायचं आहे। अभिमंत्रित झालेलं जुनं पाणी आपल्या घरात टॉयलेट, बाथरूम वगळता इतरत्र शिंपडायचं आहे किंवा घरातील इतर व्यक्तींनी त्याचे तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे। काही पाणी उरले असेल तर ते झाडांनाही घालू शकता। रोज सकाळी पूजा करताना देवघर नीटनेटके प्रसन्न ठेवा। पूजा करण्याअगोदर पाण्याचा तांब्या व देवघरातील इतर वस्तू स्वच्छ धुवून घ्या। त्यांना हळद, कुंकू व फुले व्हा, जेणेकरून प्रसन्नता वाढेल। ज्यांनी आपल्या देवघरात या गोष्टींची अजून सुरुवात केली नसेल त्यांनी जरूर करावी, जेणेकरून वास्तुदोष निघून जातील, भांडण, चिडचिड यापासून मुक्तता होईल। एकंदर घरात सकारात्मक ऊर्जा येऊन प्रसन्नता वाढेल, सर्व समस्या दूर होतील, घरात कधीही धन कमी पडणार नाही, सुख व समृद्धीचे आगमन होईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा। बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।